दीक्षाभूमि मंत्रालय पत्रकार संवाद यात्रा का आज अमरावती में आगमन हुआ। स्थानिक पत्रकार संघ के पदाधिकारियों ने उनका स्वागत किया। प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे ने पत्रकार परिषद को संबोधित कर यात्रा का आयोजन तथा प्रयोजन के बारे में बतलाया। उन्होंने कहा कि सरकार के समक्ष 20 सूत्री मांगे रखी गई है, जिसमें से समाचार पत्र खरीदी करने वाले पाठकों को इनकम टैक्स में सालाना 5,000 रुपये की छूट दी जाए तथा उसी प्रकार समाचार पत्रों के विज्ञापनों पर लगाया गया 5% GST भी रद्द किया जाना चाहिए। ग्राम पंचायतों को समाचार पत्र खरीदने के लिए 10,000 रुपये का फंड दिया जाना चाहिए। इस समय मुंडे के साथ संतोष मानूरकर, नयन मुंडे, प्रवीण शेकोकार, अजय श्रृंगारे आदि उपस्थित थे। मुंडे ने अखबार जगत और पत्रकारों की अनेक मांगों के बारे में चर्चा की। उन्होंने बताया कि अधिस्वीकृति समिति पर लेबर यूनियन एक्ट अंतर्गत पंजीबद्ध संगठनों को ही प्रतिनिधित्व दिया जाना चाहिए। पत्रकारों के लिए अलग से आवास योजना रखी जानी चाहिए। बाल शास्त्री जांबेकर निवृत्ति योजना की शर्त शिथिल की जानी चाहिए। उसी प्रकार पत्रकार संरक्षण कानून के क्रियान्वयन के आदेश दिए जाने चाहिए। पत्रकारों के बच्चों को उच्च शिक्षण और विदेश में पढ़ाई के लिए खास छूट दी जानी चाहिए। सरकारी विज्ञापनों के रेट हर 2 वर्ष में बढ़ाए जाना चाहिए। इस समय पत्रकारों ने स्वागत सत्कार किया। उसी प्रकार मुंडे द्वारा निकाली गई संवाद यात्रा का अनेक पत्रकारों ने भी स्वागत किया। पत्रकार ऊन पाऊस कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता समाजाच्या उत्थानासाठी, समाजाच्या जागृतीसाठी, व्यवस्थेला समाजातल्या घटनांची माहिती मिळावी यासाठी सातत्याने काम करत असतो। मात्र या घटकाकडे सुद्धा शासनाने ज्या पद्धतीनं यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बघणं आवश्यक आहे, दुर्दैवाने ते होताना दिसत नाही। आणि म्हणून सातत्याने पत्रकारांनी मागण्या केल्या, पत्रकारांनी मोर्चे काढले, पत्रकार संघटनांनी निवेदनं दिली, पण सरकारकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही। आणि म्हणून ही व्यवस्था कोरोना नंतर ज्या पद्धतीनं कमजोर झालेली आहे आणि जर ही लोकशाहीमध्ये चौथा पिलर म्हणून आपण या व्यवस्थेकडे पाहतो, म्हणजे कुठल्याच व्यवस्थेमध्ये जर न्याय मिळाला नाही तर सामान्य माणूस असेल, व्यवस्थेतला माणूस असेल, पोलीस प्रशासनातला माणूस असेल किंवा महसूल प्रशासनातला असेल की शासनाच्या वेगवेगळ्या व्यवस्थेतला माणूस असेल, ज्या व्यवस्थेला न्याय मिळत नाही त्यावेळेस तो न्याय मिळण्याच्या अपेक्षेने माध्यमांकडे येत असतो। आणि म्हणून माध्यमांचं महत्त्व या व्यवस्थेमध्ये खूप मोठं आहे। लोकशाहीमध्ये सामान्य माणसाचा आवाज जर अधिक सक्षम राहायचा असेल, व्यवस्था व्यवस्थितपणे चालायची असेल तर ही माध्यम व्यवस्था सुद्धा व्यवस्थितपणे टिकणं आवश्यक आहे। पण दुर्दैवाने मागच्या काही काळामध्ये जी धोरणं आहेत या धोरणांमुळं ही व्यवस्था, स्थानिक पातळीवरची व्यवस्था कमजोर होऊ लागलेली आहे। आणि म्हणून ही व्यवस्था अधिक सक्षम झाली पाहिजे। या माध्यम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना स्थैर्य मिळालं पाहिजे, हा सुद्धा समाजातला एक घटक आहे। सरकार ही व्यवस्था आहे, सरकारमध्ये कोण आहे यापेक्षा आहे की सरकार एक व्यवस्था आहे। या व्यवस्थेने समाजातल्या सगळ्या घटकांना न्याय देण्याची भूमिका घेतली पाहिजे। आणि म्हणून पत्रकार आणि या क्षेत्रात काम करणारे सुद्धा समाजातला एक घटक आहे। या दृष्टिकोनातून बघावं यासाठी, ही जाणीव करून देण्यासाठी ही संवाद यात्रा आहे। संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे। पृथ्वीवर माणसाला एकच प्राणी असा आहे पृथ्वीवर ज्याला बोलता येतं, व्यक्त होता येतं। इतर प्राण्यांना कुठल्याला व्यक्त होता येत नाही, बोलता येत नाही। आणि म्हणून संवाद ही मूलभूत प्रक्रिया आहे। संवादातनं वैयक्तिक पातळीवर आणि संस्थात्मक पातळीवर परिवर्तन होऊ शकतं। आणि त्यामुळं सरकारच्या भूमिकेचं परिवर्तन व्हावं, सरकारच्या मानसिकतेचं परिवर्तन व्हावं आणि सरकारने पत्रकार या घटकाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका घ्यावी यासाठी हा संवाद आहे।